आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। काल जयसिंगपूरमध्ये टाकळी MIDCच्या विरोधात जे आंदोलन झालंय आणि जे आंदोलकांना मारहाण झालेली आहे त्याबद्दल प्रथमतः मी या सगळ्या घटनेचा जाहीर निषेध करतो। कारण काल क्रांती दिन होता 9 ऑगस्ट आणि क्रांती दिना दिवशी माजी सैनिकांना आणि ते पण आपल्या राष्ट्रध्वजाच्या काठीनं मारहाण करणाऱ्या आणि त्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या यड्रावकर साहेबांच्या गुन्हेगारांना आणि यड्रावकर साहेबांच्या पाठीराख्यांचा पण मला जाहीर निषेध करायचा। 7 तारखेला यड्रावकरांच्या ऑफिसमध्ये या टाकळी MIDCच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक बैठक बोलवलेली होती। त्या बैठकीमध्ये असं स्पष्ट ठरलेलं होतं की या आंदोलनाच्या अगोदर आमदार यड्रावकरांनी आपल्या राज्याचे उद्योग मंत्र्यांच्या बरोबर या MIDCच्या संदर्भात एक बैठक लावायची आणि त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय होईल तो सर्वांनी घेऊन पुढे जायचं। आणि 9 तारखेला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 7 तारखेला शुक्रवार होता, त्या दिवशी मंत्रालय सुरू होतं आणि सगळे लोक म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, उद्योग मंत्री असतील, सगळं म्हणायला लागलेत की या बाबतीत आमदार यड्रावकर आग्रही आहेत MIDCच्या साठी आणि त्यामुळे यड्रावकरांनी जर आम्हाला सांगितलं तर आम्ही बैठक लावू शकतोय। पण यड्रावकरांनी त्या दिवशी शुक्रवारी बैठक लावली नाही आणि ही मोर्चाची वेळ लोकांच्यावर ह्या आमदार यड्रावकरांच्या ह्या चुकीमुळे आलेली आहे। आणि ज्यावेळी हा मोर्चा टाकळीमधून काल निघाला त्यावेळीच मला जयसिंगपूरचे DYSP ठाकूर साहेब यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमची आणि आमदार यड्रावकरांची आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये बैठक लावतो आणि तिथं तुम्ही बैठकीसाठी या काही प्रतिनिधी म्हणून। आम्ही सांगितलं ठीक आहे, अजून पण आम्हाला चर्चेची तयारी आहे आणि चर्चेतनं माघार निघत असेल तर चांगली गोष्ट आहे। पण यड्रावकरांनी जाणीवपूर्वक तिथं जयसिंगपूर बाजार समितीमध्ये येण्याचं टाळलं, कारण तिथं त्यांनाच आम्हाला मारहाण करता येणार नव्हती, आमच्या माजी सैनिकांना मारहाण करता येत नव्हती, म्हणून त्यांनी तिथं येण्यास नकार दिला पोलिसांना आणि पोलिसांच्यावर दबाव वापरून त्यांनी आपल्या आंदोलकांना तिथं जयसिंगपूरमध्ये आपल्या सुरक्षित ठिकाणी उभा केलं आणि तिथं आणून या लोकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी हेकेखोरपणे आमदार यड्रावकर वागत आहेत आणि आज सकाळी त्यांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कुठेही काल झालेल्या घटनेचा निषेध केलेला नाही, त्यांना कुठेही ह्या गोष्टीचं वाईट वाटलेलं नाही। माजी सैनिकांना काठीनं मारणे बोलवून हे यांना जर चुकीचं वाटत नसेल तर खरोखर हे आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत काय, हे खरोखरच आमदार म्हणून ह्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करायला पात्र आहेत काय, अशा पद्धतीचा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनात आलेला आहे। आमदार यड्रावकरांना मला सांगायचं आहे, तुम्ही जर खरोखरच जर या तालुक्याचा विकास करणार असला तर तुम्ही माजी सैनिकांच्या बाबतीत ज्यावेळी या MIDCचं नोटिफिकेशन निघालं त्या नोटिफिकेशनमध्ये माजी सैनिकांसाठी आरक्षित जागा आहेत असं कुठं लिहिलंय जरा सांगा। ज्यावेळी आंदोलनाची तीव्रता वाढली त्यानंतर या लोकांना माजी सैनिकांची आठवण आली, यांना संपूर्णपणे ते 125 एकरचं जे गायरान आहे ते सगळं लाटायचं आहे, लुबाडायचं आहे, पुढे प्लॉट पाडून हे विकायचं आहे, म्हणून या लोकांना सगळं ते गायरान पाहिजे आहे। आणि ज्यावेळी आंदोलनाची धग चालू झाली, माजी सैनिक आक्रमक झाले असं दिसलं आणि संपूर्ण गाव एकजूट झाले असं दिसल्यानंतर मग यांना लक्षात आलं की माजी सैनिकांसाठी काहीतरी आपल्याला तिथं राखीव ठेवायला लागलंय आणि आता काहीतरी ती खोटं सांगायला लागलेत। माझं या यड्रावकर साहेबांना एक आव्हान आहे, ज्यावेळी नोटिफिकेशन निघालं त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्ही सगळी जमीन तिथं MIDCला दिलाय, मग तिथं तुम्ही सुविधा कुठल्या ठिकाणी निर्माण करणार आहे? आज 1 गुंठा सुद्धा तिथं क्षेत्र शिल्लक ठेवलेलं नाही तुम्ही। आज आपलं जर आलमट्टी धरणाची उंची जर वाढली तर दरवर्षी महापुराचं संकट येणार आहे, तिथल्या 5-6 गावांना सुरक्षित ठिकाणी हलवायचं असेल तर फक्त त्या जमिनीशिवाय कुठेही जागा शिल्लक नाही। मग अशा महापुराच्या परिस्थितीमध्ये ह्या लोकांना काय तुम्ही कुठे घेऊन जाणार आहे?